नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या दुनियेत मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मटार कचोरीची रेसिपी। तुम्ही ही मटार कचोरी पाहू शकता, एकसारखी तळलेली गेलेली आहे। ह्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती सुरेख आहे, त्याचसोबत छान फुललेली आणि वरून एकदम अशी खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून तुम्ही पाहू शकता किती छान सॉफ्ट स्टफ अशी कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। मी सर्वात आधी आपण मटार कचोरीसाठी लागणारा डो बनवणार आहे। त्यासाठी इथे घेतलेले आहेत 2 कप मैदा, त्यामध्ये मी घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा हातावरती चोळून मैद्यामध्ये घालून घेत आहे आणि 3 चमचे तेल मी इथं थोडंसं कोमट करून घेतले, ते या मैद्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता तेल हाताने छान मिक्स करायचं आहे आपल्याला मैद्यामध्ये। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल, पण गव्हाच्या पिठामुळे आपली कचोरी जास्त वेळ खुसखुशीत राहत नाही, नंतर सॉफ्ट पडते, त्यामुळे मैदा वापरला तर उत्तमच। मी तेल इथे एकत्र करून घेतले। तेल आपलं व्यवस्थित झालंय का नाही हे पाहण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी मुठ्ठ केलेले आहे आणि छान असा त्याचा गोळा तयार होतोय, अजिबात तुटत वगैरे नाही, म्हणजेच आपण घातलेलं तेलाचं प्रमाण बरोबर आहे। आता मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून या मैद्याचा सॉफ्ट असा डो बनवणार आहे। एकदम असा कडक आपल्याला याचं पीठ कणिक मळून घ्यायचं नाही, सॉफ्टच मळायचं, म्हणजेच आपल्या कचोऱ्या छान तयार होतील। मी इथं पीठ मळून घेतले। पीठ व्यवस्थित मळून झालं की आता काय करायचं आहे, 5 मिनटं आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ छान असं जोर लावून मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं ताकद लावायची, पण आपलं पीठ यामुळे खूप छान मळलं जातं। अशा पद्धतीने छान हाताच्या मदतीने पीठ मळून घ्यायचं आहे। 5 मिनटं झालं तर तुम्ही पाहू शकता पीठ किती छान झालेलं आहे, अजिबात खाली चिटकत देखील नाही आहे। तुम्ही पाहू शकता आधी किती असं चिकट पीठ होतं आणि आता हे किती चेंज झालं आहे पिठामध्ये। अशा पद्धतीचा आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे। सर्व डो बनवून झाला की मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने त्याच्या हाताच्या साहाय्याने गोल आकार बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती हाताने थोडंसं तेल लावायचं आणि ओल्या कपड्याने किंवा एखाद्या झाकणाने हे पीठ 30 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। कचोरीसाठी लागणाऱ्या आवरणाची तयारी आपली झाली आहे। आता आपण सारण बनवूयात। त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी फ्रेश मटार मी घालून घेत आहे। तुम्ही फ्रोझन वापरलात तरी देखील चालेल। आता यामध्ये मी घालून घेत आहे 1-1 इंचाचे 5 अद्रकचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। याची आपल्याला पाणी न घालता ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तिखट आवडीनुसार कमी अधिक केलं तरी देखील चालेल। पेस्ट आपल्याला अशाच पद्धतीची करायची आहे, खूप बारीक असा वाटाणा आपल्याला करायचा नाही। मटार कचोरी आहे त्यामुळे असा वाटाणा दाताखाली आला तर खूप छान टेस्ट लागते। त्यानंतर मी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तेल वापरलं काहीच हरकत नाही, पण तुपाची टेस्ट ना खूप छान लागते। तूप गरम झाल्यानंतर मी आता यामध्ये घालणार आहे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हिंग पावडर मी या तुपामध्ये घालून घेतलेले आहे। आता आपल्याला ही 1 ते 1.5 मिनिटं छान मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे। तुमच्याकडे यामधलं एखादं साहित्य नसेल, नाही वापरलं तरी देखील चालेल। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर जो आपण मिक्सरवरती मटार बारीक करून घेतला होता तो पॅनमध्ये घालून घेऊयात। आता मी इथं मटार बारीक करून वापरलेला आहे। तुम्हाला अख्खा वापरायचा असेल आणि इथं नंतर मॅश करायचं असेल ना, तसं केलं तरी देखील चालेल, पण मटार अशा पद्धतीने बारीक केला ना तो व्यवस्थित असा शिजला जातो, कच्चा कच्चा लागत नाही, त्यामुळे मिक्सरवरती वाटून घेतलेला कधीही उत्तमच। आता आपल्याला हा मटार 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे। मटार परतून घेतला त्यानंतर मी यामध्ये घालत आहे 1 चमचा चाट मसाला। तुमच्याकडे चाट मसाला नसेल, आमचूर पावडर घातली तरी देखील चालेल। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये घालून घेतलेले आहे। आता सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात। आता हे सर्व मसाले आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊयात। खूप सोपी आहे मटार कचोरी बनवायला घेतली तर अगदी 30 ते 40 मिनिटामध्ये पटकन बनवून होते। आता यानंतर मी यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा चमचा साखर।
आता यामध्ये मी घालून घेणार आहे 1 चमचा बेसन पीठ. बेसन पिठामुळे टेस्ट छान येते. त्याचबरोबर जर सारणामध्ये ओलसरपणा असेल तर ते बेसन पीठ तो ओलसरपणा शोषून घेतं. त्यामुळे सारण आपलं छान ड्राय होतं. कारण की सारण ओलसर असलं तर कचोरी आपली सॉफ्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता सारण बनून झालेलं आहे. गॅस बंद करून घेते. पीठ तयार आहे, सारण तयार आहे. आता कचोरी बनवायला घेऊयात. त्यासाठी आता आपण जे पीठ 30 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं ते पीठ मी हातावरती घेतलेलं आहे. 1 मिनिट छान ते मळून घेणार आहे. त्यानंतर त्यामधला एक हिस्सा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता मी सांगते त्या टिपमुळे आपल्या कचोऱ्या सर्व एकसारख्या साईजमध्ये तयार होतील. आता आपण जो एक हिस्सा घेतला होता त्याचा हातावरती छान रोल करून घ्यायचा आहे. पळपटवरती करून घेतला तरी देखील चालेल. एक सारखा असा रोल मी इथं बनवून घेतला आहे. त्यानंतर एका चाकूला तेल लावायचं आणि त्याचे एकसारखे पीस आपल्याला कट करायचे आहेत. आता तेवढ्या साईजचा आपला उंडा तयार होईल. एकसारखे उंडे तयार झाले की आपल्या कचोऱ्या देखील एकसारख्या तयार होतील. मी अशाच पद्धतीने सर्व इथे उंडे तयार करून घेतलेले आहे. आता हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा छान असा बॉल एकसारखा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व पिठाचे आपण बॉल बनवून घेणार आहोत. पाहू शकता मी सर्व बॉल इथं बनवून घेतलेले आहेत. आता कचोरी आपण भरून घेऊयात. त्यासाठी मी एक उंडा घेतला आहे. तो हातावरती पुन्हा एकदा छान मळून घेतला आहे. हातावरती प्रेस करायचा, तो चपटा करायचा आणि ह्याची आपल्याला पारी बनवायची. ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी पारी बनवतो, पुरण भरण्यासाठी किंवा मोदकासाठी, तशी सेम पारी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे. तुम्ही हे पळपटवरती लाटलत ना तरी देखील चालेल आणि नंतर एकासारख्या करून घ्यायची बोटाने. आणि आता मी इथं सारणाचा एक बॉल बनवून घेतलेला आहे. तो इथे मध्ये ठेवला आणि हाताने ते खालची पारीवरती उचलून ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि त्याला एक छोटासा पिळा मारून घ्यायचा. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि तिथंच ती हाताने मोडून बंद करायची आहे. हे प्रोसेस व्यवस्थित करायची म्हणजे आपली कचोरी ना फुटली जाणार नाही तिथून. अशा पद्धतीने हाताने बंद करायचं. त्यानंतर पाटावरती मी ते बॉल ठेवलेला आहे. सारणाचे अशा पद्धतीने बॉल केले ना तर कचोरी भरण्यासाठी सोपं पडतं. त्यामुळे तुम्ही देखील असेच बॉल करून ठेवा आधी आणि नंतर कचोरी बनवायला घ्या. अशा पद्धतीने मी ही कचोरी प्रेस करून घेतलेली आहे. आलतीपलटी करायची नाही, एकाच बाजूने ही प्रेस करायची आणि तुम्ही पाहू शकता छान आपली कचोरी बनवून तयार झाली. त्यानंतर कचोरी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि यामध्ये कचोरी सोडून घेतलेली आहे. जशी आपल्या कढईची साईज आहे त्यानुसार कचोरी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची. अर्धासा मिनिट झालं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने कचोरी आपल्यावरती आलेल्या आहेत. म्हणजेच आपलं तेल देखील व्यवस्थित गरम झालेलं होतं. खूप जास्त नाही, खूप कमी नाही. कचोरी जेव्हा अशी फुलून वर येईल ना तेव्हा झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यावरती आपल्याला तेल सतत घालत राहायचं आहे. म्हणजेच आपली कचोरी व्यवस्थित अशी तळली जाईल. छान अशी आपल्या कचोरी फुलायला लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटानंतर जेव्हा खालनं कलर चेंज होईल तेव्हा आपल्याला कचोरी पलटी करायची आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला कचोरीवरती तेल घालत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये आपली कचोरी एकसारखी तळून तयार होते व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. अजिबात फुटलेली वगैरे देखील नाही आहे आणि एकसारखी कचोरी तळली गेलेली आहे. मी आता ही कचोरी कढईमधनं काढून घेत आहे. तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर खास्ता कुरकुरीत खुसखुशीत अशी आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. मी इथे सर्व कचोरी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकसारखा रंग किती छान फुललेली आहे. वरून छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून पण तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत झालेली आहे. आजची मटणार कचोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचसोबत ऑथेंटिक अँड ट्रेंड रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.